आज माझ्या ब्लॉगची सुरुवात ही माहेरून होत आहे आणि आमच्या माहेरी इतके सारे लोक का जमलेत ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आज होती माझ्या आत्याची बाबांची 61. तर इथं माझा नवरासुद्धा हातभार लावत होता. नंतर मस्त असं रेडी होऊन आम्ही पोचलो लोकेशनवर. त्यानंतर तिथं चिकनसुद्धा तळत होती माझी वहिनी. त्यानंतर मस्त असा गाराचा वारा सुटला होता म्हणून मी एक फेरफटका मारले की कसं झालं नियोजन, जरा जाऊन बघून येऊया. आणि ही बघा माझी बहीण खास पुण्यावरून आली होती फंक्शनसाठी आणि इथं चिकनसुद्धा सर्व होत होतं. चिकन सर्व आणि चिल्लर पार्टी खूप एन्जॉय करत होती. चिकन खायचं काम चालू आहे. धीरजचा बड्डे चाललाय. बड्डे नंदेचा पण हो. आणि ननंदबाईचा पण. स्टार्टरसुद्धा म्हणत होते. त्यानंतर मग केकसुद्धा आला होता त्यासाठी. मग आम्ही केकसुद्धा सेटअप करून घेतला आणि मग माझं शूट करायला कोणीच नव्हतं म्हणून म्हटलं माझंसुद्धा जरा शूट करा, मी सुद्धा जरा काम करते. त्यानंतर माझ्या आधीच माझ्या लेकीने काम करून गेली होती. केक असा मस्त बोट लावून खाऊन गेली होती. त्यानंतर 61 दिवे लावायचे होते. 61st बर्थडे होता म्हणून. पण सगळ्यांचे इतके दिवे लावून झालेत आयुष्यात की हे दिवे लागतच नव्हते. त्यानंतर माझ्या नवऱ्याची वाट बघितली जात होती. लाडका जावे ना, मग त्याच्यासाठी वेट केला. नंतर मग तो आला म्हणून केक कटिंगसुद्धा झालं आणि मग 61 दिवे फायनली ओवाळूनसुद्धा घेतले. खूप मजा आली हे दिवे लावण्यात. रासुद्धा होता आणि त्यात ते गरम गरम पेटतसुद्धा नव्हते. लगेच हे दिवे लावता लावता सगळ्यांना आपल्या खऱ्या आयुष्यातले दिवे लावलेले आठवले असतील. त्यानंतर काकांसुद्धा बड्डे सेलिब्रेशन केलं कारण 2 दिवसांनी त्यांचासुद्धा बड्डे होता आणि आम्ही इतके सारे परत जमणार नाही. त्यानंतर ह्याच फंक्शनमध्ये अधिक मास कुठून चालू झाला मला माहीत नाही. सो ते सुद्धा सेलिब्रेशन चालू झालं आणि माझ्या आजोबांनी बाबांना वाण दिलं. त्यानंतर आजीनीसुद्धा मम्मीला साडी दिली. सर्वात गमतीशीर हा किस्सा हा होता की जेव्हा गिफ्ट द्यायची वेळ आली तेव्हा आजोबा नेमकं विसरून गेले की हे पाकिट नेमकं माझ्या बाबांना द्यायचं आहे की ते बाबांनी माझ्या आजोबांना दिलं आहे. कारण माझे आजोबा मोस्टली 90 क्रॉस झाले आहेत, त्यामुळे ते आता सगळं विसरायला लागलेत. सो आम्ही खूप हसलो. त्यांना इन्सिस्ट करून करून सांगितलं की द्या द्या म्हणून, तेव्हा त्यांनी दिलं. असं जेवण केलं आणि भरपूर गार वारा सुटला होता. पावसाचं सुद्धा वातावरण झालं होतं. त्यामुळे मग फटाफट पॅकिंग केलं आणि सगळे आपल्या आपल्या घरी जायला निघाले. 2-3 तासच आम्ही एकत्र होतो पण इतकी साऱ्या गप्पा गोष्टी आणि खूप मजा आली. लास्ट मोमेंटचा प्लॅन होता पण खूप छान सक्सेसफुल झाला. सगळे एकत्र आलो. सगळ्यांची लाईफ इतकी बिझी झाली आहे पण सगळे तरी एकत्र आले आणि हेच हवं असतं कारण आम्ही सगळं बाकीचं विसरून जातो. मी तरी आज इतकी हसले की काय सांगू. खूप सारे लोक मिसिंगसुद्धा होते पण नेक्स्ट टाईम आय विल मेक शुअर की ते सुद्धा असतील. नेक्स्ट प्लॅन ह्याच्यापेक्षा जास्त सक्सेसफुल होईल असं मी होप करते. ह्याचा लॉंग व्हिडिओसुद्धा येणार आहे. तर स्टे ट्यून आणि व्हिडिओ आवडले तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.